हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी अनघा. ए डॉट जवळ या आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज श्रीरामनवमी, तर तुम्हा सगळ्यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज काय नवीन? तर आज आपण पुन्हा एकदा बॉर्डर रांगोळीचा व्हिडिओ केलेला आहे. तर आजच्या आपल्या या रांगोळीमध्ये आपण कुठेही फुलं वापरलेले नाही आहेत आणि नुसत्या पानांची डिझाईन आहे ही. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते ती, आणि तिचं कलर कॉम्बिनेशन आणि जी आपण त्याला हायलाईट केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. डिटेलिंग तिचं किती सुंदर दिसते ती. तर ही रांगोळी बनवण्यात आपण कुठल्या कुठल्या वस्तू वापरलेल्या आहेत, कुठली रांगोळी आहे, कुठली OHP शीट आहे, हे सगळं डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ह्या वापरलेल्या सगळ्या वस्तूंची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तर कोणालाही या वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या लिंकवरनं परचेस करू शकता. आणि माझ्या मैत्रिणींसाठी एक चांगली बातमी, आता तुम्हाला कुठल्याही माझ्या या सगळ्या डिझाईन्सचे PDF एका क्लिकवरती मिळू शकतील. तर त्याच्या डिटेल्ससाठी मी एक पोस्ट केलेला आहे, तो पोस्ट तुम्ही जाऊन नक्की वाचा. तिथे तुम्हाला त्याच्या सगळ्या डिटेल्स मिळून जातील. तुम्हाला जी कुठली PDF हवी आहे ती तुम्हाला एका क्लिकवरती मिळून जाईल. तर आता आपण आपल्या रांगोळीची प्रोसेस सुरू करतो आहे. तर या इथे मी ही एक प्रिंटआउट घेतलेली आहे आणि त्यावरती आपली OHP शीट ठेवलेली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी 175 मायक्रॉन्सची OHP शीट वापरते आहे आणि ही A4 साईजची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी मास्किंग टेप लावती आहे आणि मी OHP शीट बघू शकता तुम्ही की मी पूर्ण खाली करून घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला या एका OHP शीटवरती आपल्याला 2 वेल मिळू शकतात. त्यासाठी आपण जेवढी होऊ शकते तेवढी आपण तिला ॲडजस्ट करून बरोबर आपल्याला OHP शीट वापरायची आहे. तर या इथे मी फेविक्रिलचं फॅब्रिक ग्लू वापरते आहे. तर इथे आपण ग्लू घेतो आहे आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल की पाणी डायरेक्ट आपण झाकणाने किंवा छोट्या गोष्टीने टाकायला, तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा पाणी घेऊ शकताय. थोडा मोठा ब्रश असेल त्याला पूर्ण पाण्यात बुडवून घ्या आणि त्यामधनं थोडं थोडं पाणी येतं. तर ते थोडं थोडं पाणी मिक्स करून एकदम पाणी टाकलं तर परत आपल्याला ग्लू वाढवावा लागतो आणि मग तो ठेवण्यात येतो. त्यापेक्षा ज्या माझ्या मैत्रिणी या रांगोळ्या बनवून विकत असतील त्यांना तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तो ग्लू परत परत वापरता येतो. पण ज्या मैत्रिणी माझ्या घरच्यासाठी या रांगोळ्या तयार करत असतील तर त्यांचं ग्लू राहतो खूप दिवस आणि मग तो 20 दिवस 25 दिवसानंतर आपोआप सुकून जातो. त्यासाठी जर तुम्हाला ग्लूची क्वांटिटी कळत नसेल, म्हणजे त्याच्यात पाणी किती घालायचं हे कळत नसेल, तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा ब्रशने थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून चेक करू शकता. तर आपल्याला आपल्या ग्लूची अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे की आपण लावलं की ते एकदम पसरून जायला नको किंवा असं एका बाजूला गोळा व्हायला नको. या पद्धतीने आपल्याला आपली ग्लूची कन्सिस्टन्सी हवी आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी एका पानाला पूर्ण ग्लू लावून घेतलेला आहे आणि या मधली जी पानाच्या मध्ये जी लाईन केलेली आहे ती मी त्याच्यामध्ये मी हिरवा रंग वापरलेला आहे. तर या पद्धतीने मी 3 शेड वापरते आहे रांगोळीचे. आधी मी एकदम लाईट येलो कलर वापरलेला आहे, त्यानंतर थोडा डार्क येलो आहे आणि नंतर पिवळा आणि लाल असा मिक्स करून मी वरती जो रंग वापरलेला आहे तो पूर्ण लाल नाही आहे किंवा ऑरेंजसुद्धा नाही आहे, तो लाल आणि पिवळा मिक्स करून बनवलेला रंग मी वापरलेला आहे. आणि या इथे मी जी रांगोळी वापरलेली आहे ती कुठलीही पावडर रांगोळी नसून जी लोकल मार्केटमध्ये आपल्याला इझिली मिळते ती साधी रांगोळी मी इथे वापरलेली आहे. माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न असतात की आम्ही ऑनलाईन बोलवली आणि ती पावडर रांगोळी निघाली. तर पावडर रांगोळी आपल्याला या इथे वापरायची नाही आहे. आपल्याला या इथे जी लोकल मार्केटमध्ये 10-10 रुपयाच्या पाऊचमध्ये छोट्या पाऊचमध्ये आपल्याला जी रांगोळी मिळते
तीच रांगोळी या इथे वापरायची आहे. पावडर रांगोळीने आपल्याला फिनिशिंग येत नाही किंवा आपली ती रांगोळी जमत नाही. त्यामुळे आपल्याला इथे साधीच रांगोळी वापरायची आहे. आणि तुम्हाला यूट्यूबवरती रेडी रांगोळीचे खूप सारे व्हिडिओ मिळून जातील, पण इतक्या डिटेलमध्ये कोणीही सांगत नाही. माझा नेहमीच आणि एक प्रामाणिक प्रयत्न असतो की तुम्हाला रांगोळी शिकता यावी. आणि मार्केटमध्ये आपण ही रांगोळी घ्यायला गेली तर खूप महाग मिळते आणि ज्या माझ्या मैत्रिणी घरच्या घरी असतात त्या तर इझिली या घरी बनवू शकतात. आणि आता मी तुम्हाला PDF-सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यावरनं तुम्ही आरामात या रांगोळ्या घरी शिका. मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगते, बारीक छोटे छोटे पॉईंट्स कवर करते. ज्यांना कोणाला कळत नसेल माझे जुने व्हिडिओसुद्धा बघा. तुम्हाला त्यावरनं डिटेल कसं म्हणजे आपल्याला रांगोळी कशी बनवायची आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे, हे सगळं तुम्हाला कळेल. आणि ज्या माझ्या मैत्रिणींना घरी बसल्या बसल्या याचा बिझनेस करायचा आहे त्यांनासुद्धा याचा खूप फायदा होईल. माझा प्रामाणिक प्रयत्न असतो माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या या व्हिडिओचा फायदा व्हायला हवा, म्हणून मी इतक्या डिटेलमध्ये आणि एवढा प्रयत्न करत असते की तुम्हाला ही रांगोळी जमायला पाहिजे आणि तुम्हाला मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे. असंच माझ्या व्हिडिओजला प्रेम करत राहा. आणि बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी आहेत ज्या मला नेहमी कमेंट करून सांगत असतात की ताई तुमची रांगोळी खूप छान असते, तुम्ही खूप छान सांगता किंवा समजवता आणि रांगोळ्यांची डिटेलिंगसुद्धा खूप छान असते. तर त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि मी नेहमीच असा प्रामाणिक प्रयत्न करतच राहील. आणि ज्यांना माझ्या या रांगोळ्यांचा फायदा होत असेल त्यांनीसुद्धा मला कमेंट करून सांगा की त्या बिझनेस करत आहेत आणि सक्सेसफुल होत आहेत. त्याने मलासुद्धा खूप आनंद होईल. तर या प्रकारे आपला सेकंड कोटसुद्धा झालेला आहे. तर मी नेहमीच सांगते की फर्स्ट कोट आपल्याला छान वाळू द्यायचा आहे 20 मिनटं 25 मिनटं. त्यानंतर आपल्याला सेम प्रोसेस असणार आहे, ग्लू लावायचं आहे आणि रांगोळी घालत जायची आहे. तर या प्रकारे आपलं फर्स्ट आणि सेकंड कोट झालेलं आहे. आणि आता हे जे वेल दिलेलं आहे ते मी या इथे पेंट मार्करचा यूज करून करते आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय की हे काम अगदी सोपं झालेलं आहे. पेंट मार्कर घ्यायचं आणि त्याने या लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या. आणि ज्यांच्याकडे पेंट मार्कर नसेल तर ब्रशने सुद्धा आपल्याला ॲक्रेलिक कलर वापरून सुद्धा आपल्याला हे करता येतं. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये माझ्या दाखवलेलं आहे की आपल्याला पेंट मार्कर असणं गरजेचं नाही. जर आपल्याला जमत असेल तर तुम्ही 3D आउटलायनरने सुद्धा ह्या लाईन्स ड्रॉ करू शकता आणि त्यासुद्धा खूप छान दिसतात. किंवा 3D आउटलायनर जर नसेल किंवा पेंट मार्कर जर नसेल तर तुम्ही ॲक्रेलिक कलरने सुद्धा ब्रशने ही डिझाईन ड्रॉ करू शकता. तर आता आपल्याला आपली रांगोळी छान वाळू द्यायची आहे. आणि या इथे माझी रांगोळी पूर्ण वाळलेली आहे. आणि त्यानंतर मी या इथे ॲक्रेलिक कलरचा वापर करते आहे. तर मी इथे कुठलाही वेगळा रंग वापरलेला नाही आहे, मी फक्त इथे लाल रंग वापरलेला आहे. आणि आपल्याकडे जो खराब झालेला ब्रश असतो, मी बरेचदा तुम्हाला सांगते की ब्रश खराब झाले तर त्यांना फेकू नका, कारण त्यांचे जे पसरलेला ब्रश जो समोरून पसरलेला असतो तो खूप कामाचा असतो. यासारख्या लाइनिंग्स करायला, डिटेलिंग करायला आपल्याला खूप कामी येतात ते ब्रश. तर या इथे मी खराब ब्रश वापरते आहे. त्याला अगदी थोडं रंग घेतलेला आहे. मी बॉटलमधनं याच ब्रशने रंग काढला आणि बाजूला पूर्ण डॅब डॅब करून त्याला पूर्ण काढून घेतलेला आहे. आणि हलका हलका आपल्या ब्रशला रंग आहे, तेवढ्याच रंगाने आपल्याला हलका हलका ब्रश फिरवायचा आहे आणि आपल्याला स्ट्रोक्स द्यायचे आहेत. त्याने आपल्याला ही जी डिटेलिंग दिसते नंतर खूप सुंदर ती येत असते. आपलं जे चांगले ब्रश असतात ते छान टोकदार असतात, तर त्यांचा आपल्याला वापर फक्त
फक्त आउटलाईन करण्यात येतो, पण खराब झालेले ब्रश आपल्याला आतमध्ये जी आपण डिटेलिंग करतो त्यामध्ये येत असतो. म्हणून खराब ब्रश फेकू नका. आणि या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवलं आहे. हलके हलके आपल्याला स्ट्रोक्स असे द्यायचे आहे. त्याने आपली डिटेलिंग खूप छान येते आणि खूप छान दिसतो. आपलं जेही आपण रांगोळ्या बनवतो त्यामध्ये डिटेलिंग ॲड करायला आपल्याला या ब्रशचा वापर होतो. आणि तुम्ही इथे मार्क केलं असेल, आपली रांगोळी तर झाली आहे आणि ताईंनी हे सगळं कट करून टाकलेलं आहे. म्हणजे OHP शीट कट करून घेतलेली आहे. पण कट करताना माझा व्हिडिओ पॉज राहिला आणि त्याचं शूटच करता आलं नाही मला. पण मी त्याचंसुद्धा शूट केलेलं होतं, पण ते पॉज राहिलं, त्यामुळे ते कट करतानाचा व्हिडिओ नाही आहे. पण मी तुम्हाला बऱ्याच माझ्या व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे की आपल्याला आपलं OHP शीट कसं कट करायचं आहे. तर मी एका OHP शीटवरती 2 वेल करून घेतले आणि त्याप्रमाणे त्याला मधनं कट करून घेतलं आणि नंतर काठाकाठांनी त्याला कट करून घेतलेलं आहे. आता या पद्धतीने आपण पूर्ण पानाची आतली डिटेलिंग करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला पानांना बाउंड्री करायची आहे. तर या इथे 0 नंबरचा ब्रश आपल्याला वापरायचा आहे. आणि बाजूने मी लालच रंग वापरते आहे या इथे सुद्धा. आणि या पद्धतीने मी बाउंड्रीज करून घेते आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की बाउंड्रीज केल्यानंतर एक एक लाईन मी आतमध्ये सुद्धा दिलेली आहे. जिथनं आपल्या पानाला कर्व दिलेला आहे आपण त्याला आपण थोडं आतमध्ये अशी लाईन दिलेली आहे, ज्याने त्याचं अजून लुक खूप छान येईल. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ही रांगोळी ट्राय करा. आणि तुम्हाला जर ही रांगोळी जमली तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर तुम्ही इथे बघू शकता की आपण या पद्धतीने सगळे पानं करून घेतो आहे, त्यांची बाउंड्री करून घेतो आहे. आणि या पद्धतीने आता आपल्याला मधला जो ग्रीन कलर आहे तो करायचा आहे. तर या इथे मी ॲक्रेलिक कलरच वापरलेला आहे. पण तो थोडा शिमरमध्ये जो ॲक्रेलिक कलर येतो तो ॲक्रेलिक कलर मी या इथे वापरलेला आहे ग्रीन कलरमध्ये. तुम्हाला जर तो नाही मिळाला तर तुम्ही साधा ग्रीन कलर, ॲक्रेलिक कलरचा साधा ग्रीन कलरसुद्धा वापरू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता की जरा थोडं शिमरी असा कलर येतो ग्रीन कलर, तो या इथे मी वापरलेला आहे. ह्या ग्रीन कलरमुळे तो पान जरा जास्ती उठून दिसतो आहे, कारण ते थोडं ग्लिटरी आहे. तर ते छान असं चमकत आहे, ग्लो होत आहे, त्यामुळे ते खूप छान दिसत आहे. जे मेटॅलिक कलरमध्ये ॲक्रेलिक कलर येतात त्यामध्ये तुम्हाला हा ग्रीन कलर मिळून जाईल. जर मला याची लिंक मिळाली तर मी नक्कीच हा रंगसुद्धा लिंकमध्ये टाकेल, तुम्ही तिथनं परचेस करू शकता. तर या प्रकारे आपली ही सुंदर बॉर्डर रांगोळी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला आजची रांगोळी ही आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली आहे ती. आणि जे कोणी माझा व्हिडिओ आज नवीन बघत असतील किंवा ज्यांना माझे हे सगळे व्हिडिओज यूजफुल वाटत असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता नवीन एक फीचर ॲड झालेला आहे हाईपचा, तर माझ्या या व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका. आणि मी पोस्ट केलं होतं त्यामध्ये तुम्हाला PDF कॉपी मिळून जातील. आणि तिथे तुम्हाला एक मोबाईल नंबर दिलेला असेल, त्यावरती तुम्हाला कसं PDF मिळवता येईल याची डिटेल तुम्हाला पोस्टवरती मिळून जाईल. पण प्लीज त्या नंबरवरती फोन करू नका, व्हॉट्सॲप करा, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील. तर या प्रकारे आपला सुंदर असा वेल तयार झालेला आहे. आपण नेहमीच फुलांचे, पानांचे असे मिक्स वेल बनवत असतो, पण फक्त पानांचा असा हा वेल आज मी तयार केलेला आहे. हा वेल तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पुढे तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायचा आहे ते सुद्धा मला सांगा, त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझे व्हिडिओज पाहत राहा आणि नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका नेक्स्ट तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा आहे ते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.